मंडळी, संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांच्याविषयी आणि त्यांच्या कुटुंबाविषयी अनेकांच्या मनात नव्यानं कुतूहल निर्माण झालं। यातलंच एक कुतूहल म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांनी शिवाजी महाराजांच्या पत्नी सोयराबाई यांची हत्या केल्याचं। लोकसत्ताचे संपादक आणि लेखक गिरीश कुबेर यांनी त्यांच्या रेनोसा स्टेट द अनरिटन स्टोरी ऑफ मेकिंग ऑफ महाराष्ट्र या इंग्रजी भाषेतील पुस्तकात कुबेर लिहितात, अखेर वारशाचा वाद संपुष्टात आणण्यासाठी संभाजींनी सोयराबाई आणि त्यांच्याशी निष्ठा असणाऱ्यांना ठार केलं। या पुस्तकामुळे नेमकं सोयराबाईंसोबत काय झालं, संभाजी महाराज आणि सोयराबाईंचं नातं नेमकं कसं होतं, शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडावरती काय नाट्य घडलं होतं, सोयराबाईंनी संभाजी महाराजांविरोधात कट रचले होते का, सोयराबाईंचा मृत्यू नेमका कसा झाला, याबद्दल इतिहासात काय काय पुरावे आहेत, इतिहासकारांची याबद्दल काय मतमतांतर आहेत, याचबद्दल आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय विशेष भरी। मंडळी, महाराणी सोयराबाई यांना शिवाजी महाराजांची पट्टराणी म्हटलं जायचं। पट्टराणी म्हणजे राजाची मुख्य पत्नी, जिचा राजाबरोबर राज्याभिषेक होतो। 6 जून 1674 ला जेव्हा रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला, त्यावेळी सोयराबाईंना पट्टराणीचा मान मिळाला। यावेळी सोयराबाईंखेरीज महाराजांच्या इतर 3 पत्नी सुद्धा हयात होत्या। सोयराबाई या मोहिते घराण्यातल्या, शिवाजी महाराजांचे सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या त्या भगिनी थाराजी मोहिते आणि संभाजी मोहिते या मातब्बर लढवय्यांनी शहाजी राजेंच्या सैन्यात पराक्रम गाजवला। त्यातील संभाजी मोहिते यांची मुलगी सोयराबाई। शिवाजी महाराज आणि राणी सोयराबाई यांच्या विवाहानंतर त्यांना बळीबाई उर्फ दीपाबाई आणि राजाराम ही 2 अपत्य झाली। त्यातल्या राजाराम महाराजांना शिवाजी महाराजांची गादी मिळावी अशी सोयराबाईंची इच्छा वजा हट्ट होता। पण त्यावेळी राजाराम महाराजांचं वय हे केवळ 4 वर्ष असल्याची नोंद सापडते। महाराजांची गादी नेमकी कोणाला मिळणार यावरून रायगडावरती तणावाचं वातावरण होतं। या दरम्यानच्या काळात संभाजी महाराज रायगडापासून दूर पन्हाळगडावरती होते, त्यामुळे सोयराबाईंचा राजधानीतला दबदबा वाढू लागला। राजाराम महाराजांना शिवाजी महाराजांची गादी मिळावी यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू झाले। मंडळी, शिवराज्याभिषेक सोहळ्यात संभाजी महाराजांना युवराज पदाचा मान देण्यात आलेला होता आणि त्यामुळेच महाराजांच्या पश्चात संभाजी महाराज हेच त्यांचे वारसदार असतील असं गृहीत धरून इंग्रजांनी संभाजी महाराजांना नजराणा दिला। हे बघून सोयराबाई नाराज झाल्या। हळूहळू रायगडावरती भोसले घराण्यात अंतर्गत कलह सुरू झाले होते। याविषयीचे संदर्भ शिवदिग्विजय बखरीत आहेत। त्यातच 3 एप्रिल 1680 या दिवशी महाराष्ट्राचे तारणहार छत्रपती शिवाजी महाराज यांनी जगाचा निरोप घेतला। त्या अखेरच्या क्षणी महाराजांजवळ राणी सोयराबाई होत्या आणि त्यांनीच महाराजांवरती विषप्रयोग केल्याचं बोललं जातं। पण दुसऱ्या बाजूला महाराजांचा मृत्यू गंभीर ज्वराने झाल्याचंही म्हटलं जातं। शिवदिग्विजय या बखरीमध्ये म्हटल्याप्रमाणे राजगादीवर संभाजी महाराजांना न बसवता राजाराम महाराजांना बसवावं यासाठी त्या आग्रही होत्या। त्यांचा हा मनसुबा महाराजांना मान्य नसल्यामुळे सोयराबाई नाराज होत्या। पर्यायानं सोडाच्या भावनेतून त्यांनी महाराजांवरती विषप्रयोग केल्याचं बखरीत म्हटलंय। ही बखर 19व्या शतकातील असून तिचा लेखक अज्ञात आहे। या बखरीतील काही घटना चुकीच्या असल्याचं काही इतिहासकार सांगतात आणि त्यामुळेच बखरीच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं। मल्हार रामराव चिटणीस यांनी आपल्या बखरीमध्ये विषप्रयोगाचा उल्लेख केलाय, पण या दोन्ही बखरी महाराजांच्या मृत्यूनंतर 150 ते 200 वर्षांनी लिहिल्या गेलेल्या आहेत। महाराजांच्या मृत्यूबद्दल कोणताही समकालीन पुरावा उपलब्ध नाहीये, त्यामुळे विषप्रयोगाबद्दल साशंकता निर्माण होते। या व्यतिरिक्त महाराजांच्या सेवेत असलेल्या दत्ताजी वाकनीस यांनी त्यांच्या बखरीत लिहिल्याप्रमाणे औरंगजेबाच्या तावडीतून सुटून आल्यापासून महाराज आजारी होते। राजाराम महाराजांच्या विवाहातही त्यांची प्रकृती खालावलेली होती, त्यामुळे त्यांनी इंग्रजांकडून विषम ज्वराची म्हणजे तापाची औषधे मागवल्याचा उल्लेख इंग्रजी पत्रांमध्ये आहे। थोडक्यात काय तर महाराजांवरती विषप्रयोग झाल्याचा कोणताही पुरावा सध्या उपलब्ध नाहीये। महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडावरील घटनांना कमालीचा वेग आला। राजाराम यांना गादीवर बसवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले। शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी राजाराम यांचं मंचकारोहण घाईघाईमध्ये करून घेतलं गेलं अशी नोंद जेधे शकावलीमध्ये आहे। मंचकारोहण म्हणजे काय तर सत्तेच्या गादीवर बसवण्याचा विधी। राजाराम यांना सत्तेवर बसवत असताना संभाजी महाराजांना कैद करण्याची सुद्धा योजना आखली गेली असं जेधे शकावलीमध्ये नोंदवलं आहे। महाराजांच्या मृत्यूच्या वेळी अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशवे हे मुख्य प्रधान रायगडावरती नसले तरी ते लवकरच रायगडावरती हजर झाले। अण्णाजी दत्तो प्रथम आले आणि त्याने पुढे
होऊन राजाराम महाराजांचे मंचकारोहण घडवून आणले। एवढ्यात मोहिमेवरती असलेले मोरोपंत पेशवेही आले। त्या दोघांनी सोयराबाईंशी मसलत करून संभाजी राजांना कैद करण्याची योजना आखली। यावर वासी बेंद्रे लिहितात, या सर्व कारस्थानाच्या मुळाशी अण्णाजी दत्तोच मुख्य आहे। त्यांनीच आपल्या कटात मोरोपंत आणि सोयराबाईंना ओढलं। सोयराबाईंवर आलेल्या विषप्रयोगाच्या आळाची भीती दाखवून आपल्या मुलाच्या राजवैभवाचं आमिष दाखवून कटात गोवलं गेलं, असं सांगताना बेंद्रे हंबीरराव मोहिते यांचा दाखला देतात। शिवाजी महाराजांच्या विश्वासातील रायगडावरती असणारे हंबीरराव हे सोयराबाई यांचे भाऊ। त्यांनी अखेरपर्यंत म्हणजे 1687 पर्यंत संभाजी महाराजांशी निष्ठा ठेवली। अशा या हंबीररावांचा सल्ला न घेता सोयराबाईंनी आपल्या मुलांचं मंचकारोहण करणं ही सोयराबाईंची अपरिपक्वता होती, असं जयसिंगराव पवार म्हणतात। शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या 2 आठवडे आधी राजाराम महाराज यांचा लग्न सोहळा पार पडला। तेव्हा राजाराम महाराजांचं वय साधारण 10 वर्ष होतं। शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या आधी 2 आठवडे हा विवाह सोहळा पार पडलेला होता। त्यावेळी संभाजी महाराज त्या विवाह सोहळ्याला हजर नव्हते। संभाजी महाराजांवरती संशोधन करणारे वासी बेंद्रे लिहितात, शिवाजी महाराजांच्या मृत्यूपूर्वी झालेल्या राजाराम महाराजांच्या लग्न सोहळ्यावेळी संभाजी राजे मोगली स्वारीत अडकल्याने त्यांना हजर राहता आले नाही। पण वस्तुस्थिती काहीतरी वेगळी होती, असं जयसिंगराव पवार यांचं म्हणणं आहे। संभाजी राजांचा रायगडावरील सोयराबाई आणि प्रधान यांच्यावरील राग गेलेला नव्हता, असं ते म्हणतात। पुढे संभाजी राजांना कैद करून आणण्यासाठी रायगडावरून प्रधान पन्हाळगडाकडे निघाले, पण हंबीरराव मोहिते हे संभाजींच्या बाजूचे असल्याने त्यांनी उलट या प्रधानांनाच कैद केलं आणि त्यांना संभाजी महाराजांसमोर हजर केलं। त्या राजद्रोह्यांना घेऊन ते राजधानी असलेल्या रायगडाकडे निघाले। रायगडावरती आल्या आल्या संभाजी महाराजांनी सोयराबाईंची हत्या केली, असं बखरकार मल्हार रामराव यांनी चिटणीस बखरीत लिहून ठेवलंय। मंडळी, ही बखर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीनंतर 125 वर्षांनी लिहिलेली आहे। त्यामुळेच मल्हार रामराव यांचं लिखाण पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनातून केलं गेलं आहे, कारण त्यांचे खापर पणजोबा बाळाजी आवजी चिटणीसांना कट केल्यावरून संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी ठेवून ठार मारलेलं होतं। तो राग इतक्या पिढ्यांनंतर सुद्धा गेला नाही आणि तोच त्यांनी बखरीत उतरवलाय, असं जयसिंगराव पवारांना वाटतंय। पुढे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 16 जानेवारी 1681 या दिवशी संभाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक करून घेतला। दरम्यानच्या काळात सुद्धा संभाजी महाराजांविरुद्धची कटकारस्थानं थांबलेली नव्हती। असाच कट राज्याभिषेकानंतरही केला गेला। संभाजी राजांविरुद्ध केलेल्या कटात राणी सोयराबाई, अण्णाजी दत्तोपंत, बाळाजी आवजी, हिरोजी फर्जंद अशी 25हून अधिक माणसं गोवली गेलेली होती। यातील अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, येरुजी पंत यांना मृत्यूदंड दिल्याचे उल्लेख आहेत, पण सोयराबाईंना मारलं याविषयी संदर्भ साधनांमध्ये पुरावा नाहीये, असंही कोल्हापूरमध्ये वास्तव्यास असलेले इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणतात। मंडळी, अनेक दस्तावेज वाचल्यानंतर आणि अनेक इतिहासकारांशी बोलल्यानंतर हे लक्षात येतं की सोयराबाई आणि संभाजी महाराज या दोघांमध्ये वितुष्ट होतं, सत्तेसाठी चढाओढ होती। त्या दोघांनी एकमेकांविरोधात संघर्ष केल्याचे ऐतिहासिक उल्लेख सुद्धा आढळतात, पण तथ्यांवर आधारित लिखाणाच्या अभावामुळे मराठा इतिहासातल्या काही गोष्टी छाती ठोकपणे सांगणं अवघड होऊन बसतं। सोयराबाईंचा मृत्यू हा तसाच एक मुद्दा आहे। मंडळी, या संपूर्ण गोष्टीबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा। ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सोबतच आपल्या विषयसभरी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आपल्या विषयसभरी FB या पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।